बोला काय विषय नाही काय. मला वाटलं तू दिल्लीतून रिपोर्टिंग करत होतास त्या सुप्रीम कोर्टाच्या बाहेरून. काय आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये काल कपिल सिब्बल यांनी त्यांचा युक्तिवाद संपवला. आता देवदत्त कामत करतात, पण कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातला शेवटचा जो सगळ्यात प्रभावी मुद्दा आहे, त्यांचं म्हणणं आहे की शिवसेना ठाकरेंचीच आहे, जर चिन्ह आम्हाला देणार नसाल तर हे चिन्ह गोठवा. त्याआधी एक विषय म्हणजे तुम्ही पाहिला असेल की महाराष्ट्रामध्ये सातत्यानं लहान मुलींवरती अत्याचार होत आहे आणि अत्याचार करून, लैंगिक अत्याचार करून त्यांचे खून केले जात आहे. जुन्नरचं प्रकरण आपण पाहिलं, पुण्यातलं पाहिलं. जुन्नरमध्ये अजूनही संतप्त वातावरण आहे, चीड आहे, लोक रस्त्यावर आहेत. काय करतायत राज्याचे मुख्यमंत्री? तुम्हाला काय ते बिल मंजूर करायचं आहे महिला आरक्षणाचं, म्हणजे ऑलरेडी आधी मंजूर झालं आहे 23ला, ते परत त्यांना डुप्लिकेट मंजूर करायचं आहे. नारी शक्ती वंदना, ज्या मुलींवरती, कोवळ्या मुलींवर 9 वर्षाच्या 10 वर्षाच्या तुमच्याच राज्यात ज्या पद्धतीनं अत्याचार सुरू आहे, तुम्हाला सरकारच्या वहिनी साहेबांना वेदना होत नाहीत का? तुम्ही इतर सगळ्या विषयावर पोपटपंची करता. मी महाराष्ट्रातच राहीन, मी दिल्लीत जाणार नाही, यावर तुम्ही मत व्यक्त करता. शिवसेनेवर मत व्यक्त करता. सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या बाबतीत काय निकाल लागणार हे तुम्ही बेशक ठोकून देता. पण या महाराष्ट्रात सातत्यानं कोवळ्या मुलींवर अत्याचार होत आहेत, कोवळ्या मुली सर्पदंशानं मरत आहेत, आत्महत्या करत आहेत. त्यावर या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री, या राज्याचे डुप्लिकेट उपमुख्यमंत्री, ज्यांचं आता जाणारं उपमुख्यमंत्रीपद, त्यांना कधीतरी बोलावं असं वाटतं का? या देशाच्या प्रधानमंत्र्यांना, या देशाच्या गृहमंत्र्यांना की पोलीस यंत्रणा या बलात्काऱ्यांना वाचवण्याच्या मागे लागलेली आहे. मला तसं वाटतंय की हे सगळं पोलीस संरक्षणामध्ये हे बेकायद्याचं राज्य सुरू आहे. देवेंद्र फडणवीस या बाबतीमध्ये अपयशी फेल्युअर होम मिनिस्टर आहे. फेल्युअर होम मिनिस्टर. तो जो अमेरिकेचा कोणतो काय तो हाय कमिशनर सर्जिओ गोर, तो म्हणे मुंबईत आला आणि महाराष्ट्र, मुंबई आणि या राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळे जगात प्रसिद्ध आहे. कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? बरं, हेच त्यारी स्टेटमेंट जाऊन जम्मू काश्मीरला गेलं ओमर अब्दुल्लाच्या बाबतीत, बरोबर. त्याला काय दिसलं महाराष्ट्रात? सर्जिओ गोर यांना मुलींचे अत्याचार दिसले नाहीत, मुलींवरचे सर्पदंशाने झालेले बळी दिसले नाहीत. हे व्यापारी लोक आहेत आणि पोलिसांनी हात वर केलेले आहेत. पोलीस बलात्कारांना कसं वाचवतात त्याचं एक उदाहरण आत्ताच माझ्याकडे आमच्या पंडित अवधेश शुक्लाने आणलं आहे. तो कागद जनामुळे साहिल देवीदास चौगुले, हे आपल्याला प्रकरण माहीत असेल, नवी मुंबईतल्या एका मुलीवर त्यांनी अत्याचार केला, बलात्कार केला आणि तो फरारी झाला. त्या संदर्भात अवधेश शुक्ला यांनी आवाज उठवला. आता ते महाशय जामिनावर सुटलेत. कोणसा पार्टी काय? शिंदे गट. शिंदे गुट काय, बरोबर. स्वीकृत नगरसेवक. शिंदे गटाचा स्वीकृत नगरसेवक साहिल देवीदास चौगुले, त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आणि ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. अवधेश शुक्ला यांनी ते प्रकरण लावून धरण्याचा प्रयत्न केला की हे प्रकरण दाबलं जाऊ नये. त्या मुलीचं स्टेटमेंट माझ्याकडे आहे. लड़की का स्टेटमेंट है. हाँ, महिला आयोग के पास सब जगह पर वो लड़की
जा जाकर थक चुकी है, थकली आहे. आता ज्यांनी हे प्रकरण लावून धरलं आहे त्यांना रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत सतत नोटीस पाठवून बोलवतात, एक एक दिवस बसून ठेवतात. 4-4 5 घंटे. हाँ, बिठा के रखते हैं और बाद में बोलते हैं उसके ऊपर बात मत करो, ये कागद वापस ले लो, नहीं तो मैं तुमको, नाहीतर मी तुम्हाला खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात पाठवीन. हे कोण सांगतो आहे? रबाळे पोलीस स्टेशनचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत. माझं त्या पोलीस अधिकाऱ्याला आव्हान आहे आणि नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना सुद्धा माझं आव्हान आहे, खोटी केस दाखल कराच. मी बघतो ही काय पद्धत झाली. एका बलात्काराच्या प्रकरणावरती आवाज उठवला म्हणून आवाज उठवणाऱ्याला तुम्ही खोट्या प्रकरणात तुरुंगात टाकण्याची जर धमकी पोलीस देत असते, मग या महाराष्ट्रामध्ये मुलींवर अत्याचार होणारच. पुण्यात होतील, जळगावात होतील, नाशिकमध्ये होतील, मुंबईत होतील. कारण पोलिसांना कायद्याचं पालन करावं अशी इच्छाच होत नाही आहे. विशेषतः अशा प्रकरणामध्ये तुम्हाला आया बहिणी नाही आहेत का? आणि नारी शक्ती वंदना बिल आणते सरकार. नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना माझं आव्हान आहे, चांगली गोष्ट आहे मिलिंद भारंबे, हे प्रकरण जे आहे रबाळे पोलीस स्टेशनचं धमकीचं, हे वेळीच मार्गी लावा, नाही तर मी मार्गी लावतो. मला माहिती आहे कसं मार्गी लावायचं ते. बलात्काराच्या प्रकरणांना पोलीस संरक्षण देता, कायद्याचं संरक्षण देता गुन्हेगारांना तुम्ही, बलात्कारांना का? हा जो कोणी गुन्हेगार आहे साहिल देविदास चौगुले, हा शिंदे गटाचा आहे, सत्ताधारी गटाचा आहे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री शिंद्यांना माझा विचारणं आहे, तुम्ही अशा प्रकरणांना पाठिंबा देत आहात का? बलात्काराच्या रमेश म्हात्रे तुरुंगात गेला आणि तुम्ही ह्याला वाचवत्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये. क्या है? साहिल है और हाँ, है क्या है नहीं, सावंत. पुलिस के साथ सब चल रहा है उनका. हां, तर हे जे आहे अशी प्रकरणं या महाराष्ट्रात घडत आहेत. त्याच्यामुळे पुणे, जुन्नर, संपूर्ण राज्यभरामध्ये मुलींवर अत्याचार सुरू आहे. कारण पोलीस त्या अत्याचार करणाऱ्यांच्या मागे आहेत आणि आवाज उठवला की खोट्या प्रकरणात टाकेन, कारण वरून दबाव आहे. मग कधी भाजपचा असतो, कधी मिंध्यांचा असतो, कधी राष्ट्रवादी काँग्रेसचा असतो, अजित पवार गटाचा. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. हां, आता विचार. तो सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न आहे. काल कपिल सिब्बलांनी युक्तिवादात महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. ते म्हणतात शिवसेना ही ठाकरेंचीच आणि चिन्ह हे शिवसेनेला मिळणार नसेल तर ते गोठवा. ह्याच्यावरती न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. आमचा युक्तिवाद झाला आहे, त्याच्यावरती आता मी बोलणार नाही. कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी फार जोरदार पद्धतीनं सर्व तांत्रिक मुद्दे, कायदेशीर मुद्दे याचं विश्लेषण केलेलं आहे. मुळात कपिल सिब्बल आणि कामत यांचा युक्तिवाद स्पष्ट आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण हे, शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचा आहे, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचा. हा त्यांचा मुख्य युक्तिवाद आहे. आणि त्यानंतर पर्याय. आपण पाहिलं असेल न्यायालयाने त्यांना अल्टरनेटिव्ह विचारला. अल्टरनेटिव्ह, त्या अल्टरनेटिव्हवर त्यांनी दिलेले उत्तर आहे. भाजप परत एकदा झेंझीवर लक्ष केंद्रित म्हणजे काय करणार? इंस्टाग्रामवरती मंत्र्यांनी, नाही, आता प्रत्येक केंद्रीय मंत्र्याला एक दिवस विद्यापीठाचा दौरा करायचा. त्यांच्या आधी त्यांनी महाराष्ट्रातल्या आश्रमशाळेत जाऊन यावं. काल परत एकदा मी एक माझ्या ट्विटर हँडलवरती दिला आहे की सुरगाण्यामधल्या सरकारी आश्रमशाळेमधली परिस्थिती काय आहे. आता तुम्ही विद्यापीठात जा किंवा इंटरनॅशनल स्कूलमध्ये जा किंवा कुठे जा, जे तुमच्याबरोबर येणार नाही आहे. जे तुमचं ढोंग ओळखलेलं आहे. म्हणजे सर्व मंत्र्यांना सांगितलं आहे त्यांनी जा, बरं का, सर्व मंत्र्यांना. कठीण आहे. या प्रधानमंत्र्यांचं खरोखर कठीण आहे. अरे कामं करा ना आपापल्या खात्याचे आणि चांगलं काम करा की. आता तुम्ही मन वळवायला चालले काय जेनजीचं? ठीक आहे, करू द्या. यातून त्यांचा मूर्खपणा जास्त उघड होतो आहे.
असं तुम्ही म्हणत पंतप्रधानांचं कठीण आहे, हा. तर काल बैठकीत राहुल गांधी असं म्हणाले की नरेंद्र मोदी पुढचे 7 ते 8 महिनेच पंतप्रधान असतील. पण मग गेले काही दिवस मी काय सांगतो आहे, राहुल गांधींनी माझं एकमत आहे या विषयावर, हे मला माहिती आहे ना. गेले काही महिने मी हेच सांगतोय की हे महाशय जे आहेत प्रधानमंत्री सध्या, ते त्यांची टर्म पूर्ण करत नाही आहे. त्यांना अत्यंत वाईट परिस्थितीत हे पद सोडावं लागतं आहे. तुम्हाला 17 सप्टेंबरनंतर या गोष्टीचा उलगडा होईल. 17 सप्टेंबर ही त्यांचा तारीख- वाढदिवस आहे. हा. काय खूप अभ्यास करून इथे उभं राहावं लागतं आम्हाला. नाही 17 सप्टेंबर नंतर असं काय होईल ते कळेल. 17 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवस त्यांचा प्रधानमंत्री म्हणून जो शेवटचा वाढदिवस असेल तो त्याने आनंदात साजरा करावा. त्यांच्या भक्तांनी नाचावं, अंधभक्तांनी उड्या माराव्यात, गाणं बिणं गावं, पार्ट्या कराव्यात रात्री. नंतर पुढल्या त्याने प्रसंगाला सामोरं जावं. त्यानंतर अमित शहाचा नंबर लागेल असं. अमित शहा कधीच प्रधानमंत्री होणार नाही. मोदी गए तो अमित शाह भी गए ना, है क्या? नाही, राहू दे. एकावर एक फ्री आहे ना ते. राऊत साहेब, एक स्पेसिफिक हा जो मुद्दा आहे, यंदाचा पंतप्रधान पदाचा म्हणजे मोदींचा जो वाढदिवस आहे तो पंतप्रधान पदाच्या त्यांच्या कार्यकाळातला शेवटचा वाढदिवस आहे असं हे माझं मत आहे. माझ्याकडे जी काय आकलन आहे किंवा राहुल गांधी जे सांगतात, आम्ही जी काय चर्चा करतो, आमच्या समोर जे काय तथ्य येतात, जसं आम्ही म्हणालो की लाल किल्ल्यावर त्यांचे प्रधानमंत्री म्हणून शेवटचं भाषण, तसं हा प्रधानमंत्री म्हणून त्यांचा वाढदिवस कदाचित शेवटचा असेल. हे जवळजवळ जागतिक स्तरावरचे मी चित्र सांगतो. कोकणामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटामधला वाद जो आहे तो काही संपत नाहीये. रामदास कदम यांनी राऊत साहेब, एक विषय आहे की तुम्ही राम मंदिर दानपेटी चोरीचा मुद्दा लावून धरला, तुमचं आंदोलन झालं, पण उत्तर प्रदेशात जी SIT स्थापन केली होती त्यात चंपत राय आणि अजय मिश्रा यांना क्लीन म्हणजे हे जसं महाराष्ट्रात बलात्कारांना सोडलं जात आहे पुरावे असताना, तसंच आहे ते. देशभरातली भाजपची राजवटीतली कायदा सुव्यवस्था अशीच आहे, चोरांना, मुख्य चोरांना सोडायचं. महाराष्ट्रात बलात्कारांना, खुन्यांना सोडायचं, आपल्या पक्षात घ्यायचं. जसं साहिल देविदास चौगुल ही व्यक्ती शिंदे गटामध्ये आहे, म्हणजे आपल्या पक्षात घ्यायचं. तसे चंपतराय, महाराष्ट्रात पण नाशिकला चंपतराय आहेत नाही, सर्वत्र आहेत चंपतराय, अनिल मिश्रा आहे, सर्वत्र आहेत. पण आमचं आंदोलन संपणार नाही. उद्या शनिवारी पुणे जिल्ह्यातल्या मोरगाव येथे रामरक्षा आंदोलन आहे मोठं जिल्ह्यातलं. मी स्वतः जातो. चला. राऊत साहेब, आणखी एकच विषय आहे, मराठीत एकच विषय आहे की विनोद तावडे यांच्यावर उत्तर प्रदेश चांगलं गोष्ट आहे. मराठी माणसावर, मराठी नेत्यावर मोदींनी हा दाखवलेला विश्वास आहे. विनोद तावडे हे जुन्या फळीतले भाजपचे नेते आहेत, ज्यांची भावना शिवसेना भाजपा युतीत तुटू नये अशा असणाऱ्यांपैकी जुन्या फळीतले जे प्रमोदजी, मुंडेजी, विनोद तावडेजी, ही जी जुनी फळी होती त्याच्यामधले विनोद तावडे आहेत. त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याविषयी आस्था आहे. हे एका जुन्या जाणत्या, ज्याच्यावरती महाराष्ट्रात अन्याय केला, मंत्री असताना त्यांना तिकीट नाकारलं, त्यांना महाराष्ट्रातून वनवासात जावं लागलं काही काळ, पण कर्तृत्व काही लपत नाही, छपत नाही. तुम्ही किती दाबण्याचा प्रयत्न केलात तरी हे जुने कार्यकर्ते आहेत पक्षातले, जुन्या भाजपमधले, ते काम करत असतात. आणि आमच्या त्यांना सद्भावना आहेत आमच्या त्याच्या बाबतीत कायम. म्हणजे जो बिहारमध्ये निकाल त्यांनी दिला, नाही रे, तू आता बघू निकालाचं का. बघा, उत्तर प्रदेशचा निकाल पूर्ण वेगळा लागणार आहे. बिहारचा निकालसुद्धा बऱ्याच जागा चोरल्या गेल्या, 50 ते 60, हे सगळ्यांना माहिती आहे, जे महाराष्ट्रात घडले. उत्तर प्रदेशमध्ये यावेळेला हे घडणार नाही, कारण जनता जागरूक आहे आणि समाजवादी पार्टी फार पुढे गेली. सर, वंदे मातरम को लेकर कांग्रेस ने कहा कि 2 लाइनें सिर्फ गानी चाहिए, तो कांग्रेस कह दी और बीजेपी कह रही कि ये मुस्लिम लोग वोट नहीं। ये पागल है बीजेपी वाले, पगला गए हैं. उनको देश का संविधान मालूम नहीं, वंदे मातरम मालूम नहीं. जो 6 छंद है वंदे मातरम के, वो अमित शाह और मोदी जी ने गाकर दिखाए तो अच्छा रहेगा, सामने आकर, पब्लिक के सामने आकर, विदाउट टेलीप्रॉम्प्टर. 2 छंद को ही संविधान ने स्वीकारा है, संविधान ने.
और देश के स्वतंत्रता संग्राम से पहले कांग्रेस वर्किंग कमेटी में रविंद्रनाथ टैगोर जी के सूचना पर ये 2 छंद का स्वीकार किया है। भारतीय जनता पार्टी गुरुदेव रविंद्रनाथ टैगोर से बड़ी नहीं है, ऊपर नहीं है, समझा। ये हिंदू मुसलमान करना चाहते हैं, उसमें करने दो उनको। चलो जेएनजी और जो कांग्रेस जो है वो जेएनजी और चंदा चोरी पे देश भर में आंदोलन करने वाली है, तो क्या आप इसके साथ हो? हम भी कर रहे हैं, हमारा भी आंदोलन चल रहा है पूरा देश में। चंदा चोरी, राम मंदिर की दान पेटी की लूट, उस पर आंदोलन चल रहा है हमारा। शनिवार को पुणे में बड़ा आंदोलन है, हम करेंगे। थैंक यू।